हॅलो नमस्कार, माझं नाव गायत्री। आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणार आहे तर फ्लावर घेतलेली आहे, कांदा, मिरची, धनिया, लसूण आणि अद्रकची पेस्ट। त्याला आता आपण फ्लावर बनवायला स्टार्ट करूया। हे फ्लावर स्वच्छ पाण्याने चक धुवून घ्यायची। कढई ठेवली आहे, तेल टाकलंय, आता जिरं मोहरी टाकून घेऊ। जिरं टाकायचं, जिरं तडतडलं की मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की थोडं हिंग टाकायचा। हिंगाने स्वाद आणि टेस्ट छान येतो। लसूण अद्रक पेस्ट टाकायची। ब्राऊन कलर आला की मिरची टाकून घ्यायची। मिरची आधी टाकायची कारण मिरची ना छान येते। मिरची टाकून घेतलेली आहे। थोडा धनिया पण तेलात टाकला ना टेस्ट छान येतो। हे होते कांदा टाकून घ्यायचा। कांदा ब्राऊन आणि मिरची पण ब्राऊन कलरची होते। अशा प्रकारे आपल्या तयार झालं। याच्यामध्ये आपण थोडी हळदी टाकून घेऊ, थोडा गरम मसाला, सगळं मिक्स करून थोडी फ्लावर टाक सर्व मिक्स करून घेतली। याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊ। टेस्टनुसार नमक टाकून घ्यायचं। 10 मिनिटे त्याला वाफ येऊ द्यायची। बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे। वरून थोडा धनिया टाकून मस्त भाजी तयार झाली आहे। प्रकारे आपली चपाती पण तयार झालेली आहे। या जेवायला। बाय।